चोरीच्या आरोपांना मोकार सोडलं आणि भोतमांगे कुटुंबाला न्यायापासून वंचित ठेवलं, त्या काँग्रेसनी ज्यांनी SC STचा फंड तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये धार्मिक सणांना फिरवला, आणि त्या काँग्रेसची ज्याचे अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीमध्ये बसून अमेरिकेत जाऊन म्हणतात की मी आरक्षण संपवणार आहे. मित्रांनो, मला गर्व आहे, मला अभिमान आहे की आमचे जे आंबेडकरवादी चळवळीतले जे ज्येष्ठ होते, आमचे जे मार्गदर्शक होते, त्यांनी माझ्यासारख्या तरुणाला इकडच्या कोणत्याही प्रस्थापित पक्षाच्या दावणीला लावणार नाही, याचा मला ठाम अभिमान आहे, ठाम गर्व आहे. मला गर्व आहे की यांनी मला राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, भाजप असो, शिवसेना असो, यांच्या दावणीला न लावता मला ताकद दिली, मला बळ दिला, मला मार्गदर्शन दिलं की स्वाभिमानी आंबेडकरवादी चळवळ आपण या भारत देशामध्ये उभी करू, याच्यासाठी बळ दिला. आणि ही ताकद, हे बळ, हे मी मार्गदर्शन कोणत्याही प्रस्थापित पक्षाच्या मागे उभं राहू द्यायचं नाहीये मित्रांनो, हा आज आपण निर्धार करणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आता आपल्याला ही लढाई अजून आणि अजून तीव्र करायची गरज आहे. हे धारकरी, मनुवादी, भाजपची लोक, संघाची लोक, अर्ध्या चड्डीवाले आज आपल्या घरापर्यंत येऊन पोचलेत. समजून घ्या मुद्दा समजून घ्या. पहिले ह्यांनी चर्चवरती हल्ला केला, मग यांनी मशिदींवरती हल्ला केला, बाबरी मस्जिद पडली, आणि आज हेच हे अर्धे चड्डीवाले आपल्या बुद्ध लेण्यांवरती आणि दीक्षाभूमीवरती येऊन पोचलेत. दीक्षाभूमी एक फुकट पार्किंगची एरिया करायचीच्या नावाखाली तोडण्याचा प्लॅन या बीजेपीने केलाय. आणि मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की जर इकडचा आंबेडकरवादी तरुण, जर इकडचा आंबेडकरवादी युवक इकडे पेटून उठला आणि ठरवलं तर दीक्षाभूमीला कोणाच्या बापाचा पण हात लावायची हिंमत नाहीये मित्रांनो, एवढ्या लक्षात ठेवा. मित्रांनो, भारिप असेल, भारिप बहुजन महासंघ असेल, बहुजन महासंघ असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, आपलं एकच स्वप्न होतं. ते स्वप्न होतं लोकशाहीचं सामाजिकरण. म्हणजे आतापर्यंत ज्या समाजांना इकडच्या व्यवस्थेपासून दूर ठेवलंय, सत्तेची दारं कधी बघितली नाहीयेत, त्या लोकांना सत्तेमध्ये घेऊन जायचं. आज अजून कितीतरी असे समाज आहेत या देशामध्ये, कितीतरी असे गट आहेत ज्यांना निवडणूक म्हणजे काय, निवडणुकीतनं काय येतं, सत्तेमध्ये काय गेल्यावर काय आपल्या हाती येतं, हे या लोकांना कळलंच नाहीये. अजून कितीतरी असे समाज आहेत या देशामध्ये ज्यांना निवडणूक म्हणजे एवढंच माहितीये की 50,000 देतं आणि कमळाबाई हजाराबरोबर एक बाटली देते. पण मित्रांनो सांगा, आपल्याच ह्या अकोल्यामध्ये काकासाहेब, रावसाहेब, भाऊसाहेब, दादासाहेब यांच्या पाट्या बंद करून वंचितांची सत्ता स्थापन करून दाखवली की नाही दाखवली? पहिल्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये अकोल्याच्या 5 मोटरसायकल सुद्धा नव्हत्या. आज आपले 5 पदाधिकारी लाल दिव्याच्या गाडीमधनं अकोल्यामध्ये फिरतात. आणि जाता जाता तुम्हा सर्वांना एवढंच एक सांगून जातो मित्रांनो, जाता जाता आपल्या सर्वांना एवढाच एक संदेश द्यायचा आहे मला की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला जन्म कुठल्या समाजात झालाय. आपल्या सर्वांना माहिती आहे की इकडची व्यवस्था आपल्या विरोधात आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की इकडच्या अडचणी आपल्या वाटेत जास्त असणार आहेत. पण हे माहिती असतानाही आपण लढणं थांबवणार आहोत का? तुम्ही नुसता एकदा विचार करा की बाबासाहेबांपर्यंत तुमच्या माझ्या आईबापाच्या पिढीनी जर लढणं थांबवलं असतं तर ते आपल्याला परवडलं असतं का? आपण इथपर्यंत पोहोचू शकलो असतो का? मग आता आपण लढणं थांबवणार आहोत का? थांबवणार नाही. मित्रांनो, या पुढच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांना एकत्र यायचं. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांसमोर खूप परेशानी आहेत, खूप कठीणाई आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या समाजामध्ये, ज्या वंचित समाजामध्ये आपण जन्म घेतलाय
त्या समाजाच्या विरुद्ध व्यवस्था उभी आहे आणि इकडच्या प्रत्येक माणसाला इकडच्या प्रस्थापितापेक्षा दुप्पट जास्त मेहनत करायला लागणार आहे. पण ह्याच चळवळीनी इकडच्या आंबेडकरवादी तरुणाला लहानपणापासून शिकवलंय की जर दोनदा दार ठोकल्यावर दार कोणी उघडलं नाही तर ते दाराला लाथ मारून आत चिरण्याची ताकद इकडचे आंबेडकरवादी ठेवतात. आणि मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की येत्या काळामध्ये याच पद्धतीने सत्तेच्या दाराला लाथ मारून आत घुसल्याशिवाय इकडचा आंबेडकरवादी तरुण थांबणार नाही मित्रांनो. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद दादा. यानंतर एक सूचना आहे. मागच्या वर्षी आपल्या मिरवणुकीमध्ये ज्या ज्या मंडळांनी भाग घेतला आणि त्यांचे नंबर आले त्यांना आम्ही फोन केलेत. त्यांचे 3 पदाधिकारी स्टेजच्या बाजूला या ठिकाणी पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी थांबायचं आहे. यानंतर मी बाळापूर विधानसभेचे उमेदवार सन्माननीय खतीब साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आज की इस भव्य दिव्य सभा के अध्यक्ष पीजी वानखेड़े साहब, इसी तरीके से मंच पर विराजमान हमारे दिल की धड़कन, पूरे हिंदुस्तान की दिल की धड़कन बाला साहब अंबेडकर, हमारी ताई शुजात अंबेडकर और प्रदेश वंचित की अध्यक्षा हमारी ताई, मंच पर बैठे हुए हमारे सभी सन्मान्यगण, यहाँ आए हुए सभी वंचित के सिपाही, मैं मेरा थोड़ा सा परिचय बता दूं कि मैं आज तक कांग्रेस में था. मैं बालापुर से का रहने वाला हूं. अकोला जिला के सभी लोग जानते हैं. मगर मैंने वंचित क्यों स्वीकारा, वंचित मैंने क्यों ज्वाइन किया, मैं आपको चंद जुमलों में बयान करूंगा क्योंकि वक्त की बहुत कमी है. मैंने देखा कि आज महाराष्ट्र में खास तौर से मुस्लिम को जो सत्ता में भागीदारी मिलना चाहिए वो हमको बिल्कुल नहीं मिल रही है. जब पार्लियामेंट के इलेक्शंस हुए तो एक भी मुसलमान को पार्लियामेंट का, लोकसभा का टिकट नहीं दिया गया. 48 में से सभी अदर कास्ट को दिया गया मगर मुस्लिम को नहीं दिया गया. उस वक्त बोला गया कि हम आपको आने वाली विधान परिषद में जगह देंगे. मगर हमने देखा कि जब विधान परिषद के इलेक्शन आए, जो कि एक सॉलिड सीट थी, हमारे पास कोटा था और 100% वहाँ पे मुस्लिम नुमाइंदा चुनकर आ सकता था, मगर हो बोलने के बाद भी उन्होंने वहाँ दूसरे को दिया. मैं समझता हूँ कि महाराष्ट्र की ये पहली विधान परिषद होगी कि जिसके अंदर एक भी मुस्लिम सदस्य नहीं. जब मैंने ये देखा कि मुसलमानों से वोट लिया जाता है, उनको बहकाया जाता है और जब सत्ता में भागीदारी का समय आता है तो उन्हें ठुकरा दिया जाता है. मैंने ये देखा कि अकोला जिला में खास तौर से मुस्लिम माइनॉरिटी को किसने सत्ता में हक दिया, तो वो बाला साहब अंबेडकर है. आपने देखा कि जिला परिषद में उन्होंने सभी अंजुम को अध्यक्ष बनाया. यही नहीं बल्कि उन्होंने 2 मर्तबा अकोला जिला परिषद के 2 मुस्लिम उपाध्यक्ष बनाए. 6 से 8 इन्होंने यहाँ पे पंचायत समिति के मुस्लिम सभापति इन 10-15 सालों में दिए. कई उप सभापति बनाए, कई ग्राम पंचायतों के सरपंच और ग्राम पंचायत के उन्होंने मेंबर लाए. यही नहीं बल्कि नगर परिषदों के भी अध्यक्ष, अभी जो 2016 में इलेक्शन हुए तो बुल्ढाना का और मगरूल पीर का
के अध्यक्ष भी उन्होंने मुस्लिम को बनाया। और आज भी हमारी जिला परिषद में महिला व बाल विकास की सभापति मुस्लिम है। तो मैंने ये सोचा कि क्यों ना ऐसा नेता चुना जाए कि जो वंचितों को हिस्से में भागीदारी दे, और आज मुस्लिम भी वंचित की ही कतार में आए हुए हैं। मैं मेरा थोड़ा सा परिचय कराते हुए ये बताऊं कि बाला साहब अम्बेडकर का मेरा ताल्लुक आज से ही नहीं, बल्कि शायद अकोला जिला के लोग नहीं जानते होंगे, और मैंने भी उसको ज्यादा कभी नहीं बताया। बाबा साहब अम्बेडकर जिन्होंने इस देश का संविधान बनाया, वो संविधान सभा के अध्यक्ष थे, और मेरे माताजी के सगे काका यानी मेरे नाना काजी करीमुद्दीन जो कि संविधान सभा के मेंबर थे, और उन्होंने भी संविधान बनाने में बाबा साहब का साथ दिया। फिर मैंने ये सोचा कि क्यों ना वो पुरानी परंपरा जो कि हमारे पीढ़ियों से आ रही है, क्यों ना हम उसमें जाए। और उन्हीं के जो छोटे भाई थे एडवोकेट काजी गयासुद्दीन, जो कि एसजी काजी के नाम से जाने जाते थे, बालापुर में 1953 से लेकर तो 1962 तक 2 टर्म वो आमदार रहे। महाराष्ट्र गवर्नमेंट में पहली टाइम वो फूड एंड ड्रग्स के कैबिनेट मिनिस्टर थे। तो बाला साहब का हमारा जो पीढ़ी का साथ था, मुझे आज बहुत खुशी होती है कि मैंने वो फिर से उसको मैंने स्टार्ट किया। मुझे अच्छे से मालूम है कि वंचित के जो लोग हैं वो हमेशा एक लिस्ट रहते हैं। ये बात सही है कि 2024 में खासतौर से मुसलमानों ने संविधान बचाने की तरफ देखा। मुसलमानों को बरगाया गया कि आज संविधान को बचाने की बात है, इसलिए मुसलमानों ने पूरे देश में और खासतौर से महाराष्ट्र में अघाड़ी कोड दिया। मगर मैं खासतौर से हमारे इस अकोला डिस्ट्रिक्ट के नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र के मुसलमानों को ये बताना चाहता हूँ कि ठीक है, एक जो समय था वो समय चले गया। संविधान बचाने का जो काम था वो निकल गया। अब हमें इस राज्य को बचाना है, भाजपा और शिवसेना को हमको हटाना है, और हमारे यहाँ पे सत्ता लाना है। सत्ता के लिए हम सब वंचितों को और खास तौर से मुस्लिमों को एक साथ आना पड़ेगा। मैं खास तौर से हमारे महाराष्ट्र की जो मुस्लिम संगठना है, खासतौर से जमीयतुल उलमाए हिंद है, चाहे वो अरशद मंदी साहब की हो, चाहे वो महमूद मंदी साहब की हो, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड है, जमात इस्लामिया है, हमारी सुन्नी जमात है, ऐसे हमारे छोटे छोटे जो मुस्लिम संगठन है, मैं उनके सबसे अपील करता हूं कि उसको सोचे कि आज महाराष्ट्र में हमको सत्ता में कौन ला सकता है, हमें हमारा बराबरी का हक कौन दे सकता है। मैं खास तौर से बाला साहब अम्बेडकर का दिल की तमाम गायरों से शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने मुझ पर भरोसा किया, और भरोसे के साथ मुझे उन्होंने बालापुर से टिकट दिया। मैं बाला साहब को यकीन दिलाना चाहता हूं कि मैं एक छोटा सा कार्यकर्ता बनकर वंचित में रहूंगा। आपके जितने लोग हैं मैं उनका पूरा काम करूंगा। मैं एक वंचित का यहाँ पर हमारे जितने भी मतदाता आए हैं, मैं इनसे कहता हूँ कि मैं आपका कोई नेता नहीं बनूंगा, बल्कि मैं आप ही का कार्यकर्ता बनूंगा, आपका छोटा सा कार्यकर्ता बनूंगा। और आपसे ये विनती है कि आने वाले इलेक्शन में आप मुझे भरपूर साथ दें। वक्त की कमी है, इसके बाद में और मैं बोलूँगा। फिर से मैं वंचित का और आयोजकों का शुक्रिया अदा करते हुए मेरे 2 लफ्ज खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद खतीज साहेब। यानंतर महाराष्ट्र राज्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा सन्मान्य रेखाताई ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या या ठिकाणी विचार व्यक्त करावे।
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आणि या सभेचे अध्यक्ष PG वानखेडे सर, मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व मान्यवर पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या धम्मसैनिकांनो, आपण आज अशा एका टप्प्यावरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभे आहोत. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली 56 साली, त्याच्या आधी जवळजवळ 2500 वर्षापूर्वी बुद्धाची क्रांती झाली या देशामध्ये. आणि स्वतः बाबासाहेबांनीच असं म्हटलेलं आहे की या देशाचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. म्हणजे या देशामधला जो ब्राह्मणी धर्म होता, ज्याने उच्च नीचता सांगितली, विषमता सांगितली आणि इकडच्या समाजाचं शोषण केलं, त्याच्या विरोधामध्ये प्रज्ञाशील करुणेचा धम्म घेऊन बुद्ध आले. परंतु इतिहासामध्ये वारंवार हे घडलेलं आहे की या देशामधली उदारतेची, मानवतेची जी मूल्यव्यवस्था आहे तिचं आणि या देशातल्या ब्राह्मणी धर्माचं सतत एक भांडण आहे. आणि या भांडणामधूनच आपल्याला माहिती आहे की इतिहासाच्या एका टप्प्यावरती मनुस्मृती निर्माण झाली आणि या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी एक क्रांती केली, मनुस्मृतीचं दहन केलं. त्याच्यानंतर ही मनुस्मृतीची व्यवस्था संपवणारं संविधान लिहिलं आणि मग नंतर या देशामध्ये एक धम्मक्रांती केली 56 साली. आपण आज असं अनुभवतो आहोत की ह्या धम्मक्रांतीने जे निर्माण केलं, संविधानाने आपल्याला जो आधार दिला, जी संघटन दिलं, जी ताकद दिली, जी सत्ता दिली, त्याला जोड म्हणून या ठिकाणचं जर का आपल्याला ही क्रांती पुढे न्यायची असेल तर आपल्याला एक सांस्कृतिक मानवी मूल्यांचा विचार आणि या समाजाला बदल देणारा, परिवर्तन देणारी एक क्रांती आपण 56 साली केली. परंतु त्याच्यानंतरची संपूर्ण या देशाची वाटचाल जी काही आहे, ही हे जे क्रांतीचं, परिवर्तनाचं चक्र आहे, हे उलटं फिरवण्याची धडपड या ठिकाणची जी ब्राह्मणी सत्ता आहे, या ठिकाणचा जो प्रस्थापित वर्ग आहे, जो मनुवादी आहे, तो करतो आहे. आणि म्हणून आज अशा एका टप्प्यावरती आपण आहोत. आपण बघतो आहोत की आपल्याला संविधानाने दिलेले अनेक अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून संविधानाच्या विरोधामध्ये ज्या शक्ती आहेत त्या शक्तींना पराभूत करण्याचा एक निर्णय, त्या शक्तीच्या विरोधामधला एक निर्णय लोकसभेमध्ये या देशामधल्या जनतेकडून आपण करून घेतला. परंतु तरी देखील संविधानावरचा हे जे काही आक्रमण आहे, आपल्याला ज्या दिशेने हे क्रांतीचं चक्र न्यायचं आहे, जी समता, बंधुता, करुणेचं आणि लोकशाहीचं राज्य या देशामध्ये आणायचं आहे, त्याला उलटं फिरवण्याचं या ठिकाणी एक षडयंत्र चालू आहे. आणि म्हणून ब्राह्मणी धर्मामध्ये एक गोष्ट आपण नीट लक्षात घ्या की त्यांनी असं सांगितलं की शत्रूला पराभूत करण्यासाठी साम, दाम,
दंड आणि भेद जेव्हा सरळ मार्गाने पराभव करता येतो तेव्हा सरळ मार्गाने करा, नसेल येत तर पैसा देऊन करा, नसेल येत तर दंडुके वापरून करा आणि नसेल येत तर त्यांच्यामध्ये घुसून करा. आणि म्हणून आपण असं बघतो आहोत की आज भेदाची एक नीती या ठिकाणी वापरली जाते आहे. वंचित बहुजन आघाडी, मी असं मानते की हे जे क्रांतीचं चक्र आहे या देशामधलं, हे पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही आक्रमण आज या ठिकाणी आरक्षणावर होत आहे, संविधानावर होत आहे आणि एकूणच जी काही वाटचाल आपल्या देशाची सुरू आहे त्या वाटचालीमध्ये या देशामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाही आलेली नाही आणि आपल्याला जे काही आलेले अधिकार आहेत हे अधिकार देखील हिसकावून घेण्याचा एक घाट घातला जात आहे. त्यामुळे आज ही लढाई, जसं मगाशी सुजातने या ठिकाणी सांगितलं की ही लंबी लढाई आहे, ही एका निवडणुकीची लढाई नाही आहे किंवा एखाद्या छोट्या भाषणाची लढाई नाही आहे. ही एक अतिशय प्रदीर्घ काळ चाललेली, आपल्या देशामध्ये हजारो वर्ष चाललेली अशी एक लढाई आहे. आणि या लढाईमध्ये आज वंचित बहुजन आघाडी, बुद्धाचा जो समतेचा विचार आहे, हा विचार पुढे घेऊन जाऊन या देशामधले जे ओबीसी आहेत, या देशामधल्या मुस्लिमांचं दुःख आता आपल्याला खतीब साहेबांनी सांगितलं की आज आपल्या विधानसभेमधून मुसलमानांना पूर्णपणे त्या ठिकाणून काढून टाकण्याचं काम या ठिकाणी घातलेलं आहे. या ठिकाणी सरळपणाने आपल्याला राहायला दिलं जात नाही. ज्या प्रकारे मुस्लिमांच्या वरती हल्ले होत आहेत, ज्या प्रकारे या ठिकाणच्या माय भगिनींवरती अत्याचार होत आहेत आणि आपण बघतो की एकूणच या देशाच्या विधानसभांमध्ये आणि लोकसभांमध्ये या ठिकाणचा जो बहुजन आहे, जो 70% इथला समाज आहे, हा जाऊ शकणार नाही अशा प्रकारचं जे राजकारण आहे त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आज एक सामाजिक लोकशाहीचं क्रांती घेऊन, आज या क्रांतीची चळवळ घेऊन आज या महाराष्ट्रामध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वांना मी एवढंच आवाहन करते, कारण आपल्याला बाळासाहेबांना ऐकायचं आहे की ही जी क्रांतीची लढाई आहे याच्यामध्ये आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी जे भेदाचं शस्त्र वापरलं जातं, आपल्यावरती वेगवेगळे आरोप केले जातात, आम्ही पैसे खातो, आम्ही बी टीम आहे, हे सर्व या भेदनीतीचा भाग आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही जी काही एक क्रांतीची लढाई आपल्याला पुढे घेऊन जायची आहे, या लढाईला यशस्वी करण्यासाठी हे जे काही आज आपलं इथे एक धम्माचा मेळावा आहे, आज या ठिकाणी हे जे काही धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं जे काही आपण करतो आहोत, हा संदेश आपण घेऊन जायचा आहे की या देशामधली ही क्रांती पुढे नेण्यासाठी बाबासाहेबांनी जी चळवळ या ठिकाणी रोवलेली आहे, जी क्रांती या ठिकाणी सुरू केलेली आहे, ती पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज असलं पाहिजे, एवढं आवाहन मी या ठिकाणी करते आणि मी आपली रजा घेते. जय भीम. धन्यवाद ताई. मी सन्माननीय रेखाताईंचा या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. त्याचबरोबर अंजलीताईंची सुद्धा माफी मागतो की अंजलीताईंचं या ठिकाणी पहिल्यांदा संबोधन व्हायला पाहिजे होतं. मी अंजलीताईंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. सगळ्यांना जय भीम. आणि काल झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि विजयादशमीच्या सर्व अकोल्यातल्या नागरिकांना आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 3 महत्त्वाच्या कृतींनी संपूर्ण भारताचा इतिहास बदलला आणि अख्ख्या जगामध्ये त्याची नोंद केली. पहिला संपूर्ण भाग होता तो अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष करण्याचा आणि सामाजिक न्यायाच्या तत्वावरती इथला देश आणि इथला समाज चालला पाहिजे हे समाजामध्ये आणि देशामध्ये रुजवण्याचा. दुसरी घटना होती ती राज्यघटना आणि संविधान लिहिण्याची. आणि तिसरं महत्त्वाचं पाऊल होतं ते धम्मचक्र परिवर्तन दिनाचं, त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचं. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा काही फक्त एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करण्याचा भाग नव्हता, हिंदू धर्माला विरोध करण्याचा भाग नव्हता, तर अस्पृश्यतेविरुद्ध प्रखर लढा दिल्यानंतर
आपण ज्या समाजामध्ये राहतो तो भारतीय समाज हा सामाजिक न्यायावरती आधारित असावा, समतेच्या पायावरती असावा, त्या समाजामध्ये मेत्ता असावी, करुणा असावी, प्रत्येक वंचित समाजाच्या माणसाला समान संधी असावी, सन्मान असावा, सुरक्षितता असावी आणि अशाच पद्धतीचा समाजाची संकल्पना अस्पृश्यतेविरुद्ध लढा आणि संघर्ष करत असताना त्यांनी बघितली होती. आणि त्यांना जो समाज अभिप्रेत होता त्या समाजाचं एक प्रतिबिंब, त्या समाजाकडे जाण्याची वाट ही त्यांना बुद्ध विचारामध्ये दिसली आणि तिथून त्यांचा प्रवास हा त्या दिशेने सुरू झाला होता. त्यांना जो समाज अपेक्षित होता त्या समाजाबद्दलच्या अनेक संकल्पना त्यांनी व्यवहारामध्ये संविधानातनं आणलाच होता. पण बौद्ध धर्म स्वीकारण्यामागे त्यांचा महत्त्वाचा जो भाग होता तो एका अर्थाने समतेकडे नेण्याचा मार्ग होता, तो मुक्तिपंथ होता. आणि त्या मुक्तिपंथावरती जात असताना त्यांनी बौद्ध धर्मातला जो विचार स्वीकारला त्यातली जी 4 आर्य सत्य स्वीकारली त्याच्यामध्ये या जगात दुःख आहे, वंचितता आहे, त्याची कारणं पण आहेत. त्या कारणांचा अभ्यास करून त्याचं निराकरण करता येतं आणि त्या कारणांचा निराकरण करण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. तो मार्ग त्यांनी आधीच संविधानामार्फत दाखवला होता. पण बौद्ध धर्म स्वीकारताना संपूर्ण धम्मचक्र प्रवर्तन करत असताना त्यांना या समाजाला प्रबुद्ध बनवायचं होतं, या माणसाला प्रबुद्ध बनवायचं होतं. समाज प्रबुद्ध बनण्याची आणि माणसं प्रबुद्ध बनण्याची प्रक्रिया ही एकाच वेळेला चालू असते, ती एकमेकांपासून विलग राहता येत नाही. या मार्गावरचा जो काही मार्ग तथागतांनी दाखवला तोच अष्टांगिक मार्ग म्हणून धरला जातो. आणि त्या अष्टांगिक मार्गाचे 3 महत्त्वाचे घटक आहेत, शील, साधना आणि प्रज्ञा. दुर्दैवाने आपण शीलाचा अर्थ कधी समजावूनच घेतला नाही. शील हा शब्द कायमच, आणि त्याला मी त्यातला दोष मी आपल्याला सुद्धा देईन, कारण आपल्यातले सुद्धा कित्येक कार्यकर्ते शील या शब्दाचा अर्थ केवळ मर्यादित चारित्र्य, स्त्रीचं लैंगिक चारित्र्य या अर्थानेच घेतात. पण शील या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. तुम्ही जी मूल्य मानता त्या मूल्यांची प्रामाणिक असणं, तुम्ही तुमच्या विचारांची प्रामाणिक असणं, तुमचे विचार असतील किंवा तुमचे आचार असतील हे तुम्ही मानलेल्या संपूर्णपणे मूल्य व्यवस्थेशीच असणं, मग ते खाजगी जीवनात असोत, सार्वजनिक जीवनात असोत किंवा राजकीय जीवनात असोत. मी खाजगी जीवनामध्ये बौद्ध धर्म मानते आणि माझं राजकीय जीवनामधलं वर्तन मात्र तथागतांच्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तत्वांशी विसंगत असतं, हे चालणार नाही. जेव्हा उक्ती आणि कृतीमध्ये फरक असतो, आपल्या मूल्यांमध्ये, आपण सभांमध्ये मांडत असलेल्या विचारांमध्ये आणि आपल्या सामाजिक किंवा राजकीय कृतीमध्ये विसंगती असते, विरोधाभास असतो, तेव्हा इथे प्रबुद्ध होण्याच्या वाटेवर चाललेल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्या विरोधाभासाला प्रश्न विचारले पाहिजेत, तो विरोधाभास समोर आणला पाहिजे आणि त्याची या समाजामध्ये चर्चा घडवून आणली पाहिजे. प्रज्ञा या शब्दाचा अर्थ तोच होतो की केवळ डिग्री मिळवणं म्हणजे प्रज्ञा नाहीये, केवळ खूप मार्क मिळवणं म्हणजे प्रज्ञा नाहीये, तर समाजाकडे डोळे उघडून बघणं, समाजामध्ये अन्याय कुठे आहे, समतेची पायमल्ली कुठे केली जाते, माणसांचा सन्मान कुठे डावलला जातोय आणि वंचित शोषितांच्या विरोधी राजकीय धोरणं कुठे राबवली जात आहेत, या सगळ्याकडे चिकित्सक दृष्टीने बघणं हा खऱ्या प्रज्ञाचा अर्थ होतो. आणि म्हणूनच जिथे जिथे राज्याची धोरणं, वेगवेगळ्या पक्षांची राजकीय धोरणं ही वंचित समूहांच्या, स्त्रियांच्या, इथल्या दलितांच्या हक्कांच्या विरोधात जाणारी असतील तेव्हा त्यांना आम्ही प्रश्न विचारणार. मग त्या व्यक्ती असोत,
ते राजकीय पक्ष असोत, ते संघटना असो किंवा इथलं सरकार असो, या व्यवस्थेला प्रश्न विचाराची आपल्याला शिकवण तथागतांनी दिली आहे, चार्वाकांनी दिली आहे आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या महामानवांनी आपल्याला कायमच व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची एक आपल्याला शिक्षण घालून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 2 महिन्यापूर्वी हेच केलं. आम्ही संविधान वाचवतो, आम्ही भाजपला पराभूत करण्यासाठी फक्त राजकारणाचं उतरतोय, आम्ही कुठल्याच पक्षाची राजकीय भूमिका मांडत नाही आहोत, आम्ही केवळ संविधानप्रेमी नागरिक आहोत अशी भूमिका घेऊन महाराष्ट्र पिंचून काढणाऱ्या, अनेक व्हिडिओज काढणाऱ्या, अनेक वेगवेगळ्या सभांमधनं बोलणाऱ्या आणि त्यामुळे वंचितला बी टीम ठरवणाऱ्या अनेक विचारवंतांच्या घरासमोर किंवा त्यांच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने आंदोलनं केली. अख्ख्या निवडणुकीभर लोकसभेच्या त्यांनी आपल्याला बी टीम ठरवलं, तेव्हा आपण निदर्शनं केली नाही. आत्ता निदर्शनं का केली? आत्ता निदर्शनं करण्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की तेलंगणा सरकारनी आणि कर्नाटक सरकारनी जेव्हा सुप्रीम कोर्टाचा आरक्षणाविरोधात जाणारा निकाल आला, त्यावेळेला काँग्रेसचं तेलंगणा सरकार आणि काँग्रेसचं कर्नाटक सरकार ही 2 पहिली सरकारं होती ज्यांनी सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्या राज्यात लागू करू. SC ST साठी असलेला निधी हा बाकीच्या योजनांसाठी, कल्याणकारी योजनांच्यासाठी वाटप करण्याचा निर्णय हा कर्नाटक सरकारचा होता. आम्ही संविधान वाचवण्यासाठी आम्ही फिरतोय ही भूमिका घेणाऱ्या विचारवंतांना आणि आम्हाला सातत्याने भाजपची बी टीम ठरवणाऱ्या विचारवंतांना प्रश्न विचारा की आता जेव्हा दलितांचा आणि आदिवासींचा निधी काढून घेतला जातोय, आमच्या आरक्षणावरती पाय आणणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला तुमचं सरकार अंमलबजावणी करतोय, आता जाऊन या काँग्रेसच्या सरकारला तुम्ही का प्रश्न विचारत नाही की तुमची ही कृती संविधान विरोधी नाहीये का? हे प्रश्न विचारण्यासाठी केलेलं आंदोलन होतं. हे आंदोलन या सगळ्या सातत्याने बी टीमचा नॅरेटिव्ह लावणाऱ्या, बी टीमचा प्रचार करणाऱ्या विरोधकांचा, विचारवंतांचा वैचारिक बुरखा पाडण्यासाठी केलेलं आंदोलन होतं आणि एका अर्थाने मी ह्या विरोधाभासालाच राजकीय दृष्ट्या शील असं म्हणते. कृपा करून मला असं वाटतं की आपण जेव्हा आज एका धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या विचारमंचावरती आपण तथागतांच्या मार्गाने चालण्याचा निर्णय करतोय, तेव्हा जिथे जिथे खाजगी जीवनामध्ये असेल, सार्वजनिक जीवनामध्ये असेल आणि राजकीय जीवनामध्ये असेल, जिथे जिथे आपल्याला विरोधाभास दिसेल, जिथे जिथे वंचितांच्या स्वाभिमानावरती, वंचितांच्या विकासावरती, वंचितांच्या सन्मानावरती, त्यांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेवरती आणि त्यांच्या राजकीय संधींच्या वरती गदा आणली जाईल, तेव्हा त्यांना आम्ही प्रश्न विचारणार, त्यांचं पितळ आम्ही उघडं पाडणार आणि हे करण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाने दिली आहे. लोकशाही सामाजिकरणाचा हाच खऱ्या अर्थाने होतो. तेव्हा तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा, पण वंचितांचं राजकारण करण्यासाठी, वंचितांचा स्वतंत्र बुलंद आवाज बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने संघर्ष करत राहील आणि तोच तथागतांनी दाखवलेला राजकीय मार्ग आहे. जय भीम, जय भारत. धन्यवाद ताई. यानंतर शहीद जवान प्रवीण जवंजाळ यांचे आई वडील यांचा सत्कार या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यांनी बाजूला स्टेजवर यायचं आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करा. तथागत बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपणामध्ये उपस्थित असलेले आपले सर्वांचे श्रद्धास्थान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर, सुजादादा आंबेडकर आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात चाललेल्या सर्व संघटनांचे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय सर्व लहान मोठे पदाधिकारी आणि उपस्थित जनसमुदायाला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि जय भीम करतो. मित्र हो,
एकच गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायची आहे की आज आम्ही जे समृद्ध जीवन जगत आहोत ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बलिदानामुळे जगत आहोत. त्यांनी, तुम्हाला चरित्र मी सांगणार नाही, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, त्यांनी आपला संसार जाळून आम्हाला समृद्ध बनवलेला आहे. आणि जेव्हा आम्ही गावात फिरतो तेव्हा लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे मोठे उपकार आहेत की आपल्याच्यानं कधीच फिटणार नाहीत असं ते वक्तव्य करतात. त्यांच्या वक्तव्यामध्ये काही अर्थ असतो, परंतु मी तुम्हाला आज सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला संसार जाळून आम्हाला इथपर्यंत एवढं मोठं केलं. आपण आपला संसार सांभाळून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभे राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार फेडण्याची कंचित का असेना आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकते. एवढंच या अध्यक्ष भाषणामधून बोलतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर मी शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या आईवडिलांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं. साहेब त्यांचा सत्कार करतील. त्यानंतर साहेबांच्या भाषणानंतर पुढील आपण या ठिकाणी हे घेऊया. बाकी नंतर सर्वांचे जे मिरवणुकीचे आखाडे आहेत त्यांचा आपण शेवटी साहेबांचं भाषण झाल्यानंतर या ठिकाणी सत्कार घेऊया. त्यांनी बाजूला उभं राहायचं आहे. शहीद जवान प्रवीण जंजाळ अमर रहे. अमर रहे, अमर रहे. शहीद प्रवीण जंजाळ अमर रहे, अमर रहे. शहीद प्रवीण जंजाळ अमर रहे, अमर रहे. शहीद प्रवीण जंजाळ अमर रहे. शहीद प्रवीण जंजाळ. त्यानंतर बाळासाहेबांना विनंती करतो की यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. त्या अगोदर आपण घोषणा करूया. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. आजच्या या सभेचे असणारे अध्यक्ष वानखेडेजी, सन्माननीय व्यासपीठ रेखाताई ठाकूर, उपस्थित बंधूंनो, भगिनी आणि बालमित्रांनो, ज्या अपेक्षा आपण सगळेजण करतो आहोत त्या अपेक्षा खऱ्या ठरत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण काही असेल तर आता बऱ्याच जणांना शिंग फुटायला लागली तशी असणारी परिस्थिती आहे. बऱ्याच जणांना शिंग फुटायला लागलेली आहेत. हे शिंग नैसर्गिक फुटले असते तर कदाचित त्याच्यामध्ये ताकद असती. हे शिंग जे आहेत पाकिटमारीतून वाढलेली आहेत. दुसऱ्या बाजूला कळत नाही त्याच्यातून आलेली आहेत.
आणि म्हणून आज आपण बघत असाल की सगळी मंडळी लोकसभेमध्ये संविधान वाचवायचं आहे, गावोगाव फिरत होतो. इथलं काँग्रेस वाचवेल म्हणून सांगत होतो, राष्ट्रवादीवाले वाचवतील म्हणून सांगत होतो, उद्धव ठाकरे सेना वाचेल म्हणून सांगत होते. That's okay. उसको बुलाओ, खाली कर थोडंस. माझा आवाज तर चाललाय पण बोंबलतात आहेत का? लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला असं दिसतंय की पुन्हा घटनेतल्या आरक्षणावरती हल्ला झाला अशी परिस्थिती. तो हल्ला सुप्रीम कोर्टातून, कोर्टाच्या निर्णयातून. आणि या कोर्टाच्या निर्णयाला माझ्या अगोदरच्या वक्त्याने पाठिंबा कोणी दिला, भारतीय जनता पक्ष देणार याच्याबद्दल दुमत नाही. त्यांचं आरक्षण विरोधी धोरणच. पण ज्याला ह्या महाभागाने यांना असणाऱ्या ह्या महाभागाने मतदान द्यायला सांगितलं, काँग्रेसला मतदान द्यायला सांगितलं, एनसीपीला मतदान द्यायला सांगितलं, उद्धव ठाकरे सेनेला मतदान द्यायला सांगितलं. त्यांनीच भूमिका घेतली की सुप्रीम कोर्टाने दिलेलं आरक्षण आम्ही लागू करू आणि ते आम्हाला असणारं मान्यता आहे. ते आम्ही लागू करू आणि ते आम्हाला मान्यता आहे. आरक्षण हे आपल्याला फक्त फ्रीशिप दिसतं, स्कॉलरशिप दिसते, समाज कल्याण खात्यामार्फत काहीतरी वाटप होतं, सरकारी नोकरी लागतात. इथपर्यंतच आपण असणारं आरक्षण बघतो. त्याच्या पुढेचं आरक्षण, आपण पुढच्या आरक्षणाकडे किंवा आरक्षणाची व्याप्ती काय आहे ती आपण असणारं त्या ठिकाणी बघत. दुर्दैवाने या तिन्ही पक्षाला मतदान द्या म्हणून सांगणारे आंबेडकरवादी आहेत, शाहूवादी आहेत, फुलेवादी आहेत असं आपल्याला सांगत होते. दुसरं तिसरं कोणीच नव्हतं. अकोल्यातले अधिकारी सुद्धा होते. फार विद्वान आहेत अशी परिस्थिती नाहीये. ते विद्वान असते तर कदाचित त्यांच्या लक्षात आलं असतं की ते जे आता अधिकारी झालेत ते या आरक्षणामुळे अधिकारी झालेत. ते अधिकारी झाले आरक्षणामुळे अधिकारी झाले.
या आरक्षणातून दोन व्यवस्था निर्माण झाल्या, एक जनरल व्यवस्था निर्माण झाली आणि एक आरक्षणकर्त्यांची व्यवस्था निर्माण झाली. दोन व्यवस्था निर्माण झाल्या, एक जनरल व्यवस्था झाली आणि एक आरक्षणाची व्यवस्था निर्माण. आज ही जी आरक्षणाची व्यवस्था संपवायला निघालेली आहे किंवा संपायला काही जणांनी भाग पाडलेला आहे. विद्वान असते तर त्यांच्या लक्षात आलं असतं की आपण याच शिडीने पुढे गेलेलो आहे, या आरक्षणाच्याच शिडीने आपण असणारा पुढे गेलेलो आहे. आणि या पक्षाला पाठिंबा देणं, मतदान द्यायला सांगणं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीची शिडीच कापून टाकणं अशी असणारी परिस्थिती आहे. पुढच्या पिढीची पायच कापून टाकण्यासारखी आहे, त्यांची शिडीच कापून टाकण्यासारखी आहे. दुर्दैवाने हे डिग्री होल्डर झाले. पण हे डिग्री होल्डर कसे झाले तर नवनीत गाईड वाचून त्या ठिकाणी झाले. नवनीतचं गाईड त्यांनी वाचलं, प्रश्नाची उत्तरं वाचली, आणि प्रश्नाची उत्तरं वाचून प्रश्नपत्रिकेवरती उत्तरं दिली, डिग्री मिळाली. डिग्री मिळाल्यामुळे नोकरीला अप्लाय करावं लागलं. आरक्षणाची व्यवस्था होती म्हणून पुढे आले आणि नोकऱ्या लागल्या तशी परिस्थिती. त्यांच्या हेही लक्षात आलं नाही, त्यांच्या हेही लक्षात आलं नाही की ज्या शिडीने आपण पुढे गेलो, ज्या शिडीने आपण असताना पुढे गेलो, तीच शिडी आपण पुढच्या पिढीला ठेवत नाही आहोत. त्यांचे पुढच्या पिढीचे पाय आपणच कापतो अशी असणारी परिस्थिती. म्हणजे ज्यांना ही अक्कल नाही, आणि याच नवनीतच्या गाईड मधून डिग्र्या घेऊन बाहेर पडलेल्यांबद्दल बाबासाहेब म्हणाले होते की यांनी मला फसवलेला. बाबासाहेब म्हणाले की यांनी मला फसवलेलं आहे. आता हे तुम्हा आम्हाला नाही फसवत आहेत, हे आता तुम्हा आम्हाला नाही फसवत आहेत, हे स्वतःच्या पोराला पोरीला फसवत आहेत, हे लक्षात घ्या. जे स्वतःच्या पोराला पोरीला फसवत आहेत अशी असणारी व्यवस्था आहे. जो समूह आपल्या कुटुंबाशी इमानदार राहू शकत नाही, जो समूह आपल्या कुटुंबाशी इमानदार राहू शकत नाही, तो चळवळीशी इमानदार काय राहणार? तो चळवळीशी इमानदार काय राहणार? तो विकाऊच राहणार आहे. आणि असे विकाऊ आले तर दोन थोबाडीत लावा आणि त्याला पाठवून द्या अशी असणारी परिस्थिती. मी मगाशी म्हणालो तसं आरक्षण हा नुसता स्कॉलरशिपचा प्रश्न नाही, फ्रीशिपचा प्रश्न नाही, नोकऱ्यांचा प्रश्न नाही, तर या राज्यघटनेचा गाभा आहे हे लक्षात, गाभा आहे हे लक्षात घ्या. आता तुम्ही सगळे माणसात
तुमच्या शरीरातून हृदय जर काढलं, तुमच्या शरीरातून हृदय जर काढलं तर तुम्ही जगू शकता का? तसं आरक्षण ही एक व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेतून या देशामध्ये बंधुभाव, या देशामध्ये समता आणि या देशामध्ये स्वाभिमाने जगण्याचं साधन त्याच्यामधलं आहे, त्याच्यामधलं साधन आहे. आणि हे साधन फक्त एससी आणि एसटीचं काढलं जात नाही, तर ओबीसीचं सुद्धा काढलं जातं, हे लक्षात. जसा माणूस हृदयाशिवाय जिवंत राहू शकत नाही, जसा माणूस हृदयाशिवाय जिवंत राहू शकत नाही, तशा रीतीने आरक्षणाविना ही घटना कुचकामी आहे, हे लक्षात घ्या. ही कुचकामी आहे. मागच्या लोकसभेमध्ये आपण घटना वाचवली म्हणजे नेमकं काय वाचवलं? आपण घटना वाचवली म्हणजे नेमकं काय वाचवलं? तर आपण इथे असणारं लोकशाही वाचवली. जी वैदिक लोकशाही येऊ पाहत, वैदिक हुकुमशाही जी येऊ पाहत होती, वैदिक हुकुमशाही जी येऊ पाहत होती, तिला भारताच्या जनतेने थांबवलं आणि भारतामध्ये आता लोकशाहीच चालेल, इथे वैदिक हुकुमशाही धर्माची चालणार नाही, हा निर्णय त्या ठिकाणी दिला. हा निर्णय दिला. लोकशाही वाचली, या देशातल्या माणसांचा प्रश्न संपला. आता आरक्षणाचा प्रश्न कोणाचा? तर आरक्षणाचा प्रश्न हा जनरल माणसांचा नाही. तर आरक्षणाचा प्रश्न हा ज्यांना आरक्षण मिळतंय. मग आरक्षण कोणाला मिळतंय? इथे एससीला मिळतंय, एसटीला मिळतंय आणि ओबीसीला मिळतंय. इथं आरक्षण मिळतंय कोणाला? एससीला मिळतंय, एसटीला मिळतंय आणि ओबीसीला मिळतंय. मराठा समाजाला आरक्षण मिळतंय का? मराठा समाजाला आरक्षण मिळतंय का? नाही. तर त्याचा संबंध नाही. तर त्याचा संबंध नाही. हा असणारा प्रश्न आरक्षणाचा आता असणारा एससी, एसटी आणि ओबीसी पुरता आहे. या विधानसभेमध्ये हा कळीचा मुद्दा, हे लक्ष. आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. आणि हे इलेक्शन पूर्णपणे या आरक्षणावरच्या अवतीभोवती फिरणार आहे, हे आपण लक्षात. ओबीसी असं म्हणतोय की माझ्या आरक्षणाच्या ताटामध्ये मराठा नको, आणि जरांगे पाटील असं म्हणतोय की ओबीसीच्या ताट्यातूनच मराठाला आरक्षण. हा संघर्ष, हा संघर्ष आहे, हा राजकीय संघर्ष. उद्या मताचा संघर्ष आहे. आणि या मताच्या संघर्षामध्ये
ज्याला मिळाले आणि ज्याला मिळालं नाही अशी असणारी परिस्थिती. ज्याला मिळालेलं आहे त्यांची आता मूठ बांधणं हे गरजेचं आहे. ज्यांना मिळालेलं आहे त्यांची मूठ बांधणं असणं गरजेचं आहे. एससी एसटी ओबीसीने आरक्षण चाललंय ते वाचवणं हा मुद्दा त्यांनी असताना केला पाहिजे आणि एकमेकाला मतदान देऊन उद्याच्या सत्तेमध्ये गेलं पाहिजे. 4 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा पुन्हा एक निर्णय आला की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्या, पण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेत असताना ओबीसीला आरक्षण देऊ नका. विधानसभेच्या निवडणुका संपल्या की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील आणि त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आरक्षण नाही अशी असणारी परिस्थिती. इथे जसं सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका काढल्यात, ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की विधानसभेनंतर शिक्षणातल्या आणि नोकरीतल्या सुद्धा आरक्षण जाणार आहे हे लक्षात. शरद पवारांनी असं म्हटलंय की 200 आमदार आम्ही निवडून आणू. मागच्या लोकसभेमध्ये एकही ओबीसी खासदार निवडून आला नाही अशी परिस्थिती आहे. उमेदवारीच दिली नाही ते निवडून कुठं येणार? उमेदवारी दिली असती तर एखादा निवडून आला. उद्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा तेच होणार. उमेदवारीच द्यायची नाही. विधानसभेमधला ओबीसीचा आवाज दाबायचा अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून ओबीसीनी सावध राहणं हा त्याच्यातला महत्वाचा. हा खेळ लक्षात घेतात वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या बाजूने आहे. नव्हेत आहात. ओबीसींचा लढा हा वंचित बहुजन आघाडी आज लढते हे असणारं लक्षात. 100 खासदार आपण 100 आमदार आणायचे याचा असणारा उमेदवारी द्यायची. वंचित बहुजन आघाडी ओबीसीचे उमेदवार मॅक्सिमम उभे करेल हे असणारं लक्षात घ्या. विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसीच्या ओबीसीच्या आरक्षणाला धोका हे लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की आकडेवारी नाही, डेटा नाही म्हणून आरक्षण लागू करता येत नाही. विधानसभेमध्ये सुद्धा इलेक्शन संपलं, नवीन सभागृह झालं की ठराव घेतला जाईल की ओबीसीची जनगणना करा. आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शिक्षणाचं आणि नोकऱ्यातलं आरक्षण थांबवा. आमदार असतील तर विरोध करता येईल. आमदार नसेल तर कुठून विरोध करणार? आणि म्हणून ओबीसीने लक्षात घेतलं पाहिजे की धर्म धोक्यात आलेला नाही. ओबीसी इथला काही मुसलमान होणार नाहीये. तो स्वतःच्या बापदाद्याचा धर्म असणारा जो आहे तो पाळत राहणार आहे. आणि जोपर्यंत तो पाळत राहणार आहे तोपर्यंत धर्माला धोका नाही हे लक्षात घ्या. धोका जो आहे तो आरक्षणाला धोका आहे हे आपण लक्षात घ्या. धोका जो आहे तो आरक्षणाला धोका आहे. आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या, सभागृह गठीत झालं, बोलवलं तर हा ठराव मंजूर करला जाईल की जनगणना घ्या
जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं आरक्षण थांबवा. ठराव मंजूर झाला की तुम्हाला कोणी वाचवणार नाही हे लक्षात घ्या. जी लोकसभेमध्ये चूक केलीत, जी लोकसभेमध्ये ओबीसीने चूक केली, ती पुन्हा विधानसभेमध्ये करणार असाल तर आरक्षणाला मोकळे व्हाल असं लक्षात घ्या. आरक्षणाला मोकळे व्हाल. आज जे घरामध्ये तलाठी आहे ओबीसीचे, ग्रामसेवक आहे, आज डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, अधिकारी आहे, IAS अधिकारी आहे, 90च्या अगोदर होता का? 1990च्या अगोदर होता का? तर नाही. VP सिंगने आरक्षण दिल्यानंतर अधिकाऱ्यांचं, डॉक्टरांचं, इंजिनियरांचं पेव फुटायला लागलं. ओबीसीना ठरवावं लागेल, ओबीसीना ठरवावं लागेल की आरक्षणातून आपला विकास होतोय तो चालू ठेवायचा आहे की तो संपवायचा. ज्याला ज्याला स्वतःचा विकास ठेवायचा असेल त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. ज्यांना आपला विकास नकेल तर त्यांनी धार्मिक संघटनेच्या पाठीमागे खुशाल जावं, खुशाल जावं. ते आणि म्हणून धर्म हा धोक्यात आलेला नाही, धर्म हा धोक्यात आलेला नाही, तर धोक्यात आरक्षण आलेलं आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून, आरक्षण विधानसभेच्या माध्यमातून आरक्षण आपल्याला वाचवायचं हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपलं मत, आणि म्हणून आपलं मत हे एससीच्या उमेदवाराला जाईल, एसटीच्या उमेदवाराला जाईल आणि ओबीसीच्या उमेदवाराला जाईल. इतर कोणाला जाणार नाही याची खूणगाठ एससी, एसटी आणि ओबीसीने घेतली. ही खूणगाठ त्यांनी घेतली पाहिजे की माझं मत फक्त एससीच्या, एसटीच्या आणि ओबीसीच्याच उमेदवाराला, इतर कोणाला माझं मत जाणार नाही. तरच उद्याच्या विधानसभेमध्ये 5-50 आमदार पाठवता येतील आणि ते 5-50 आमदार हा ठराव येण्यापासून थांबवतील हे लक्षात घ्या. थांबवतील अशी असणारी परिस्थिती. तीच एससीची परिस्थिती आहे, तीच एससी आणि एसटीची परिस्थिती आहे. क्रीमी लेअर आणले, वर्गीकरण आणले. आज काँग्रेस त्याचं समर्थन करते, बीजेपी त्याचं समर्थन करते, एनसीपी त्याचं समर्थन करते, शिवसेना त्याचं असणारं समर्थन करते. तुम्हाला वाचवणार कोण? तुमच्या बाजूने कोण आहे? ज्यांना लोकसभेमध्ये मत दिलं ते तुमच्या बाजूने आहेत. हे जे नवनीतच्या गाईडनी डिग्र्या घेऊन फिरतात आहेत, या बेअकलांपासून पहिल्यांदा सावध व्हा. या बेअकलांपासून सावध राहा. नाही ते एवढ्या मेहनतीने महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मिळवलेले अधिकार जे आहेत ते गमावल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. इथे रेखाताई ठाकूर म्हणता म्हणता बघाल की इथला असताना क्रांती आणि प्रतिक्रांती या देशामध्ये चालत आली. क्रांती आणि प्रतिक्रांती या ठिकाणी चाललेली आहे, ती बरोबर आहे. आरक्षणाच्या निमित्ताने हे जे अर्धवट शिकलेले, नवनीतच्या गाईडनी शिकून डिग्र्या घेतलेले,
डिग्री घेतली म्हणजे अक्कल आला असं नाही. वाचून समजलं तर त्याच्यातली डिग्री आहे, तर त्याच्यातलं का अक्कल येते, नाही ते येत नाही. अशांच्या नादी लागू नका. नाही तर मी जसं मगाशी म्हणालो की माणसाच्या शरीरातला हृदय काढून घेतलं तर काय होतं, त्याचं काय होतं, काय होतं, काय होतं? मग तुम्हाला आता मरायचंय, तुम्हाला मरायचं आहे का? हृदय काढलं तर माणूस मरतो, घटनेतलं हृदय काढलं तर तुम्ही गुलाम झालात. गुलामीची व्यवस्था आणायला वेळ किती लागतो? तुम्हाला येणाऱ्या पिढ्यांना गुलाम करायचं आहे का? हे बिनडोक आणि बिननाकल डिग्र्या घेऊन फिरणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यापासून वाचा, एवढंच फक्त माझं सांगणं आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती ठेवायला आपण शिकलं पाहिजे. आपलं डोकं आपल्या खांद्यावरती ठेवलं नाही आणि दुसऱ्याच्या खांद्यावरती ठेवलं तर तो सुनी फिरवतोय की आज जशी त्यांनी फिरवली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही लागू करू, त्यांनी सुरी फिरवायला सुरुवात केली. ज्या दिवशी लागू होईल त्या दिवशी तुमचं मुंडकं आणि तुमचं धड हे दोन वेगवेगळे भाग झालेले असतील. तेव्हा तुमचं मुंडकं आणि तुमचं धड हे वेगळं झालेलं असेल. हे वेगळं झालेलं असेल आणि ज्या दिवशी ते वेगळं होईल त्या दिवसापासून बाबासाहेबांनी जसं म्हटलं की क्रांती मी चालू केली, त्या क्रांतीचा पराजय झालेला असेल आणि प्रतिक्रांतीचा विजय झालेला असेल. तुमच्याच आयुष्यामध्ये तुमची क्रांती, सुरुवात केलेली क्रांती ही हारलेली बघायची आहे का? हा, तुम्हाला हारलेली बघायची आहे का? आणि ती हारलेली बघायची नसेल ते हा नवनीतचा जो ग्रॅज्युएट आहे, गावामध्ये शहाणपणा शिकवायला आला तर त्याच्या गांडीवरती लात मारून हाकलून द्या, तरच त्याला असताना तुम्ही वाचाल. अक्कल तर बिलकुल नाही, समज तर बिलकुल नाही. जिथे स्वतःच्या पोरीशी असताना इमानदार राहू शकत नाही, का हा सुद्धा विद्वान होता म्हणून सरकारी नोकर झाला नाही, तर आरक्षण व्यवस्था होती म्हणून तो नोकऱ्यांमध्ये लागला. आज तोच मार्ग तोडायला निघालेला आहे, आज तोच मार्ग बदनाम करायला निघालेला आहे. तर त्याच्यापासून सावध राहा, हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी करतो. आरक्षण हा इलेक्शनचा मुद्दा राहणार, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी जसं म्हणालो की आरक्षण हा फक्त एससी, एसटी, ओबीसी यांच्या पुरताच मर्यादित आहे. काय का आरक्षण त्यांना मिळतंय सध्या, तेव्हा ठेवायचं की न ठेवायचा हा ह्या निर्णय घेतला पाहिजे. एससीने घेतला पाहिजे, एसटीने घेतला पाहिजे, ओबीसीने घेतला पाहिजे. पण आरक्षणाच्या बाहेरचा जो असणारा वर्ग आहे तोही मोठा वर्ग आहे.
शेतकऱ्यांचा वर्ग आहे. या शेतकऱ्यांच्या वर्गामध्ये सुद्धा दोन वर्ग आहे. एक जातीला मतदान देणारा असणारा वर्ग आहे. म्हणजे उमेदवार ज्या जातीचा त्यालाच मतदान देणारा वर्ग आहे. आणि हाही शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. तो जातीसाठी माती खातो आणि म्हणून उद्ध्वस्त होतोय अशी असणारी परिस्थिती. तो जातीसाठी माती खातोय आणि म्हणून उद्ध्वस्त होतोय. आज सोयाबीनचा भाव काय? बाजारात भाव काय? किती किती? या गाढवानं आपल्याला सांगावं लागेल, तू जातीसाठी माती खाऊ नको. तुला लुटणारा तुझ्याच जातीचा आमदार आहे आणि खासदार आहे. या महाराष्ट्रामध्ये विहिरींना, या महाराष्ट्रातून विहिरींना शासनाने पैसे द्यावेत, अनुदान द्यावं, अनुदान द्यावं म्हणून लढलो आम्ही लोक. विहिरीला खर्च ₹1,00,000 येत असेल तर शासनाला आम्ही म्हटलं 1.5 लाख द्या. शेतकऱ्याचा फायदा होईल म्हणून असताना शासनाने मान्य केलं. पण याच अकोला जिल्ह्यातले एक महाविद्वान आमदार आहेत. काय नाव त्यांचं? महाविद्वान आमदार. विहिरींचा प्रश्न विधानसभेमध्ये उचलला होता. माहिती आहे का कोण आहे? अरे अकोल्याचेच आहे ते, बाहेरचे नाही कुठले. कोण ते? काय नाव आलं बाहेर? विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला की आपण विहिरीला फार जास्ती पैसे देतोय. शासनाने म्हटलं असं आहे का? ठीक आहे, 1.5 लाखाचे अर्धे करून मोकळे झाले. मी इथल्या शेतकऱ्यांना विचारतो, सरकार द्यायला तयार होतं आणि सरकार देतही होतं, नाही असं नाही, नाही असं नाही. पण आपण जास्ती पैसे देतोय. विहिरीचं अनुदान आपण जास्ती देतोय हे मांडलं कोणी? तर भारतीय जनता पक्षाचे असणारे रणधीर सावरकरांनी. मी शेतकऱ्यांना विचारतो, तुमचं नुकसान केलं कोणी? भाजपने आणि असणारा रणधीर सावरकर यांनी. आणि पुन्हा माझ्या जातीचा आहे म्हणून मी त्याला मतदान देणार आणि माझं नुकसान करून घेणार, असं जर धोरण असेल तर तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही, हे लक्षात. कोण वाचवणार तुम्हाला? शहाणं होऊनही येड्याचं सोंग घेणार असाल जातीसाठी, तर तुम्हाला वाचवणार कोण? आणि म्हणून म्हटलं की एक वर्ग असा आहे या महाराष्ट्रामध्ये की जातीच्या नावाने तो गाढव जरी असला, बैल जरी असला तरी तो निवडून आला पाहिजे आणि माती खायला तयार आहे, अशी परिस्थिती. आणि आज नुकसान होतंय. सोयाबीनचा भाव 4 वर्षापूर्वी होता तो आज तसाच्या तसाच आहे. तो तसाचा तसाच आहे. तो तसाच्या तसाच आहे. तो तसाच्या तसाच आहे.
आज या सगळ्या व्यवस्थेमधल्या माणसाला आपल्याला असताना समजावून सांगावं लागेल की शासन जोपर्यंत हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत व्यापारी नियंत्रणाखाली येणार नाही. सरकार जोपर्यंत हस्तक्षेप करत नाही, जोपर्यंत सरकार हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत हा व्यापारी नियंत्रण येणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा हमी भावाचा असणारा कायदा हा करण्याचा असणारा आश्वासन वंचित बहुजन आघाडी देते की शासनाने दिलेला जो भाव आहे, हमी भाव जो शासनाने दिलेला आहे, त्या हमी भावाप्रमाणे असणाऱ्या इथल्या व्यापाऱ्याने जो तो घेतला पाहिजे. आणि त्या व्यापाऱ्याने घेतला नाही तर त्याला 5 वर्षाची सजा झाली पाहिजे, तरच इथला व्यापारी बदलेल अशी असणारी परिस्थिती. मी इथल्या असणाऱ्या जातीला मतदान देणाऱ्या शेतकऱ्याला असणारा विचारतो की ज्याला तू आतापर्यंत मतदान दिलास त्यांनी हा कायदा का केला नाही, त्याला विचारणार आहेस का? त्यांनी हा कायदा का केला नाही हे त्याला विचारणार आहेस का? तुम्ही जोपर्यंत विचारायला लागणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. न्याय मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून उद्याचे आमदार निवडून आले, उद्याचे आमदार इथे निवडून आले, त्या हमी भावाचा कायदा वंचित बहुजन आघाडी केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. नुसता कायदा नाही तर महागाईला लक्षात घेते. हा जो हमी भाव आहे, सोयाबीनचा असणारा हमी भाव हा असणारा 6,000 कायद्याने आम्ही घेऊन जाऊ. हमी भाव 6,000 रुपये असला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्ही सोयाबीन खाता का? तुम्ही खाता का? जातं कुठं सोयाबीन? सोयाबीन जातं कुठं? कधी बघितलं? सोयाबीन जातं कुठं बघितलं का? तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे का? रात्री बसून बघा की भारतातलं सोयाबीन कुठे कुठे जातं आणि काय काय भावामध्ये जातं. हे जे निवडून दिलेले जातीचे खासदार आमदार जे आहेत हे तुम्हाला लुटतात आहेत. मतदानासाठी जात दिसते पण व्यापारासाठी व्यापारी दिसतो अशी परिस्थिती. निवडून येण्यासाठी फक्त जात आणि एकदा निवडून आलं की जातीच्या माणसाला लुटण्यासाठी व्यापाराशी संबंध, व्यापाराशी संबंध. आणि मग त्याला म्हणायचं तू लूट, आध तुझं आध माझं. आणि म्हणून मित्रो की इथला बदल करायचा म्हटला तर फार सोपं आहे. आणि म्हणून मी आपल्याला असं सांगितलं की सोयाबीन जातं कुठं ते बघा आणि सोयाबीन ज्या देशामध्ये जातं तो देश या सोयाबीनला काय किंमत देतो ते आपण असं बघा. माझं आव्हान आहे आपल्या सगळं की गावागावामधला असणारा बेरोजगार, गावागावामधला असणारा बेरोजगार आहे, बरोबर आहे. शासकीय नोकऱ्या किती आहेत? 14 लाख आहेत. निम सरकारी, सरकारी
1980 साली आपण बघितलं तर तेवढ्याच नोकऱ्या आहेत. 1980 ला या महाराष्ट्राची लोकसंख्या बघितली तर ती 8 कोटीची होती. आज 2024 ला तीच लोकसंख्या 13 कोटीवरती गेली आहे, 13.5 कोटीवरती गेलेली आहे. पण नोकर भरतीच झालेली तर 4 लाख 4.5 लाख नोकर भरती अजून केल्या जाऊ शकते, हे लक्षात घ्या. सत्ता द्या, इथल्या तरुणांना म्हणतो, इथल्या तर बेरोजगारांना आव्हान करतो. तुम्ही आतापर्यंत जातीच्या माणसाला निवडून दिले, तुम्ही यावेळेस बिगर जातीच्या माणसाला निवडून द्या आणि मग इथला विकास कसा होतो ते आपण पहा. इथले निवडून गेलेले हे इमानदार तुमच्याशी नाहीत, ते असणारे इमानदार इथल्या व्यापाऱ्यांशी आहेत, हे लक्षात. आणि मग हा जाहीरनामा आपण मांडणार आहोत. उरलेल्या प्रश्नाबरोबरच इथला असणारा, मी जसं म्हणालो की गाभा हा आरक्षणाचा गाभा आहे. या आरक्षणासाठी आपल्याला असणारं मतदान करायचं आहे. हे आरक्षण वाचवण्यासाठी काँग्रेस येणार नाही, हे आरक्षण वाचवण्यासाठी एनसीपी येणार नाही, हे आरक्षण वाचवण्यासाठी शिवसेना येणार नाही, तर उलट काढून घेण्यासाठी त्या ठिकाणी येईल. वाचलं पाहिजे असं आपल्याला वाटतंय का? वाचलं हे आपल्याला पाहिजे असं वाटतंय का? ते एक जबाबदारी आहे तुमच्यावरती. गावागावामध्ये गेल्यानंतर, वस्त्या वस्त्यामध्ये गेल्यानंतर ओबीसी एससी एसटी यांची बैठक घ्या आणि त्यांना विचारा आरक्षण वाचवायचं आहे का, आणि वाचवायचं असेल तर त्यांच्याकडून आपण वधवून घेतलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडीचा जो कोण उमेदवार असेल त्यालाच मी मतदान करेल, इतर कोणाला करणार नाही. मतदान कोणाला करणार? मतदान कोणाला करणार? मतदान कोणाला करणार? जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर 1 मिनिटात बंदेजी आपल्याला आशीर्वाद देतील. 1 मिनिटात आभार म्हणून हा कार्यक्रम संपेल. सर्व आखाड्याच्या सर्व 3 लोकांनी स्टेजवर यायचं आहे बाजूला. आदरणीय आतापर्यंत तटस्थ बसलेल्या सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासकांना सूचना. आतापर्यंत आपण आपल्या मान्यवरांचे, सध्या बाळासाहेब आंबेडकरांचे ध्येय आणि धोरणं आपल्या जीवनाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या विचाराशी आपण सहमत होऊन आपण समोरची वाटचाल करावी याकरता आशीर्वाद देतो. भवतु सब मंगल रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सब मंगल रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सब मंगल रखन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सोति भवन्तु ते. इच्छितं पतितं तुयं क्षिपमेव समेदतु. सभ्ये पुरन्तु चित्तसंकप्पा चन्दोपनारस्वयता. आयु आरोग्य संपत्ति सब संपत्तिमेव च. ततो निब्बाण संपत्ति इमिनाते समेधतु. मंगलो मंगलो सर्वांचं. या कार्यक्रमाचा आभार विजय जाधव साहेब मानतील अशी मी विनंती करतो.
तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. भारतीय बौद्ध महासभेची केंद्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी यांना जय भीम करतो. या धम्ममेळास उपस्थित आदरणीय पूज्य भंते बुद्धपालजी व त्यांचा संघ यांना वंदन करतो. या मेळाव्यास प्रामुख्याने उपस्थित आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहून मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. या मेळाव्यास उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, तसेच भारी बहुजन महासंघ, महिला आघाडी, युवक आघाडी, विद्वत सभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन या सर्व मान्यवरांचे उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करतो. तसेच आपण आपला वेळ काढला, आपले आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहाय्य केलं, धम्मदान केलं, त्यांचे आभार व्यक्त करतो. शासन प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. महापालिका यांचे आभार व्यक्त करतो. तसेच विद्युत विभाग यांचे आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व पत्रकार मंडळी व मीडिया यांचे आभार व्यक्त करतो. व ज्यांनी हे मैदान दिलं अकोला क्रिकेट क्लबचे आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांनी सेवा व हा स्टेज दिला यांचे आभार व्यक्त करतो. व आपण सर्व उपस्थित झाला पुन्हा आपले आभार व्यक्त करतो व इथंच कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षाच्या परवानगीने जाहीर करतो. आखाड्याच्या मंडळांनी स्टेजवर यायचं आहे बक्षीससाठी. आखाड्याच्या सर्व मंडळांनी स्टेजवर यायचं आहे बक्षीससाठी.